सोलापूर विजापूर बायपास रोडवर भीषण अपघात झाला होता। या अपघातात 2 जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला। अपघातानंतर सलगरवस्ती पोलीस ठाण्यात कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही घटना दिनांक 13 मार्च 2026 रोजी रात्रीच्या सुमारास हातूर ते केगाव बायपास रोड सोलापूर विजापूर बायपास जवळील ब्रिजवर घडली। अपघातात इमादुद्दीन जियाउल्ला बागवान वय 18 वर्षे आणि अमन निसार बागवान वय 19 वर्षे दोघेही राहणार रंगराजनगर हैदराबाद रोड सोलापूर यांचा जागीच मृत्यू झाला। फिर्यादी निसार मोहम्मद रोशन बागवान वय 51 वर्षे राहणार प्लॉट नंबर 17 रंगराजनगर हैदराबाद रोड सोलापूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कंटेनर क्रमांक MS46 DC 2427 च्या चालकाने बेदरकारपणे हयगईने आणि निष्काळजीपणे वाहन चालवले। अचानक कोणताही सिग्नल न देता उजव्या बाजूला वळून ब्रेक मारल्याने मागून येणाऱ्या चारचाकी वाहन क्रमांक MH13 EK 7609 ला जोरदार धडक बसली। यात फिर्यादीचा मुलगा अमन निसार बागवान आणि त्याचा मित्र इमादुद्दीन जियाउल्ला बागवान गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले। चारचाकी वाहनाचेही मोठे नुकसान झाले। या प्रकरणी सलगरवस्ती पोलीस ठाण्यात कंटेनर चालकाविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 281 324(4) तसेच मोटर वाहन कायदा कलम 119 184 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कुंतवळ हे करीत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही तरुण रोजा इफ्तारानंतर चहा पिण्यासाठी बाहेर पडले होते। मात्र रात्रीच्या प्रवासात कंटेनरच्या अचानक हालचालींमुळे हा भीषण अपघात झाला। या घटनेने सोलापूर शहरात शोककळा पसरली असून रस्त्यावरील वाहन चालकांनी सावधगिरी बाळगावी असे आवाहन करण्यात येत आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an